वांझोटी की आई? सुरभी आणि राहुलच्या लग्नाला 8 वर्ष झाली होती. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. राहुल एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता आणि सुरभी गृहिणी होती. छोटंसं पण आनंदी आयुष्य होतं. फक्त एकच गोष्ट सगळ्यांच्या नजरेत खटकत होती, त्यांना मूल नव्हतं. सुरुवातीची 2-3 वर्ष सगळे शांत होते. होईल ग, वेळ आहे अजून, असं म्हणत नातेवाईक समजावून सांगायचे. पण वर्षामागून वर्ष गेली तसं लोकांचे सूर बदलू लागले. अजून काहीच नाही? डॉक्टर दाखवले का? कुणाच्या नजरेत तर नाही ना? वांझोटी आहे बहुतेक. हे शब्द सुरभीच्या हृदयावर रोज नवीन जखमा करत होते. सासू सीमा तर प्रत्येक गोष्टीत तिला टोमणे मारायची. घरात पाळणा हलत नाही म्हणून घरात सुखही टिकत नाही. आमच्या घराचा वंश थांबवला हिने. सासरे विश्वासराव मात्र शांत असायचे. त्यांना सुरभीचा त्रास दिसायचा, पण पत्नीसमोर ते काही बोलत नसत. एका दिवशी सुरभीने राहुलला विचारलं, राहुल, तुला खरंच वाटतं का चूक माझी आहे? राहुलने तिचा हात हातात घेतला. चूक कुणाचीच नाही, आणि जर मूल नसलं तरी तू माझ्यासाठी अपूर्ण नाहीस. सुरभीच्या डोळ्यात पाणी आलं. दोघांनी अनेक डॉक्टर बदलले, अनेक तपासण्या झाल्या. शेवटी रिपोर्ट आला. दोघेही पूर्णपणे निरोगी होते. डॉक्टर म्हणाले, कधी कधी वैद्यकीय कारण नसतानाही गर्भधारणा होत नाही, ताण घेऊ नका. पण समाजाला रिपोर्ट नको होता. त्यांना फक्त दोषी शोधायची सवय होती. एक दिवस नेहा माहेरी आली. ती म्हणाली, आई, दादाचं दुसरं लग्न करून टाक. अजून किती वर्ष वाट बघणार? हे शब्द सुरभीने स्वयंपाकघरातून ऐकले. सीमा म्हणाली, मी तर केव्हाचं म्हणते, पण राहुल ऐकत नाही. त्या रात्री सुरभी खूप रडली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने राहुलसमोर घटस्फोटाचे कागद ठेवले. तू दुसरं लग्न कर. राहुल हादरला. तू वेडी झाली आहेस का? मी तुझ्या आयुष्याचा अडथळा बनू इच्छित नाही. राहुलने ते कागद तिच्यासमोरच फाडून टाकले. मला बायको हवी आहे, मूल जन्माला घालणारी मशीन नाही. हे ऐकून सुरभीला आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःचा सन्मान जाणवला. काही महिन्यांनी राहुल आणि सुरभी एका अनाथ आश्रमात गेले. तिथे अनेक मुलं खेळत होती. एक 7 वर्षाचा मुलगा मात्र एका कोपऱ्यात बसून चित्र काढत होता. त्याचं नाव होतं विहान. सुरभी त्याच्याजवळ गेली. काय काढतोयस? तो हसत म्हणाला, घर, पण माझ्याकडे घर नाही. सुरभीच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, माझ्याकडे घर आहे, पण मुलगा नाही. विहान काही क्षण तिच्याकडे पाहत म्हणाला, मग मी येऊ का तुमच्या घरी? त्या एका प्रश्नाने सुरभीचं आयुष्य बदललं. काही दिवसांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर विहान त्यांच्या घरी आला. राहुल आणि सुरभीने त्याचं मनापासून स्वागत केलं, पण सीमा मात्र नाराज झाली. परक्याचं मूल आणलं घरात. रक्ताचं नातं नसलेलं मूल कधी आपलं होत नाही. विहानने ते सगळं ऐकलं. तो रात्री सुरभीला म्हणाला, आई, मी परत जाऊ का? पहिल्यांदा कुणीतरी तिला आई म्हटलं होतं. सुरभीने त्याला मिठी मारली. आजपासून हा शब्द कधीही परत घेऊ नकोस. हळूहळू विहान घरात रुळला. तो अभ्यासात हुशार होता. सासरे विश्वासराव त्याला रोज शाळेत सोडायला जायचे. राहुल त्याच्यासोबत क्रिकेट खेळायचा. फक्त सीमा त्याच्याशी अंतर ठेवून वागायची. एका दिवशी सीमा जिन्यावरून घसरली. घरात कोणी नव्हतं. ती जोरात ओरडली. विहान धावत आला. त्याने शेजारच्यांना बोलावलं. रुग्णवाहिका बोलावली. स्वतः तिचा हात धरून रुग्णालयात गेला. डॉक्टर म्हणाले, 10 मिनिटं उशीर झाला असता तर मोठा धोका झाला असता. सीमा स्तब्ध झाली. जिच्या रक्ताचा नव्हता त्याने तिचा जीव वाचवला होता. घरी आल्यानंतर पहिल्यांदाच तिने विहानला जवळ घेतलं. बाळा, मला माफ कर. विहान निरागसपणे म्हणाला, आजी, आई म्हणते चूक मान्य करणारे लोक खूप मोठे असतात. सीमाच्या डोळ्यात अश्रू आले. ती सुरभीजवळ वळली. मी तुला रोज वांझोटी म्हणत होते, पण खरी आई तू आहेस. आई होण्यासाठी जन्म द्यावा लागत नाही, प्रेम द्यावं लागतं. सुरभी काही बोलू शकली नाही. तिने फक्त सीमाला मिठी मारली. काही वर्ष गेली. विहान 10वीत जिल्ह्यात पहिला आला. सत्कार समारंभात त्याला विचारलं, तुझ्या यशाचं श्रेय कोणाला देशील? विहान स्टेजवरून खाली उतरला. सुरभीचा हात हातात घेतला. जग म्हणायचं माझी आई वांझोटी आहे, पण मला जन्म देणारी आई आठवत नाही. मला जगायला शिकवणारी आई हीच आहे. संपूर्ण सभागृह टाळ्यांनी दुमदुमलं. सीमा डोळे पुसत होती. विश्वासराव अभिमानाने हसत होते. राहुलच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आणि सुरभी, तिला त्या दिवशी समजलं, आई होण्यासाठी पोटात मूल वाढवण्यापेक्षा हृदयात माया वाढवणं जास्त महत्त्वाचं असतं. समाज आजही अनेक स्त्रियांना वांझोटी म्हणून हिणवतो, पण स्त्रीचं मातृत्व फक्त जन्म देण्यात नसतं. प्रेम, माया, त्याग आणि जपणूक यातही आईपण फुलतं. प्रत्येक स्त्रीचा सन्मान करा, कारण शब्दांनी दिलेल्या जखमा आयुष्यभर भरून येत नाहीत. ही कथा मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये आई म्हणजे माया असं नक्की लिहा. आणि अशाच मनस्पर्शी मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श चॅनलला सबस्क्राईब करा.